हा. तर त्रिविध प्रकारची कायिक, वाचिक आणि मानसिक सर्व प्रकारची पाप नष्ट करण्याकरता सर्व प्रकारची पाप नाहीशी करण्याकरता अशा प्रकारचे विविध पर्वकाळ असतात. त्यावेळेला आपल्याला त्या त्या पर्वकाळाची देवता आहे त्या देवतेचं नामसंकीर्तन अथवा स्मरण या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण या ज्येष्ठ शुद्ध दशमीच्या दिवशी स्वर्गामधून भूतलावरती झालेलं जे गंगावतरण आहे, या गंगावतरणाच्या उत्सव पर्वकालाच्या निमित्ताने गंगेचं स्मरण आपल्याला करायचं आहे. आणि त्या स्मरणामध्ये प्रसिद्ध असणारे आंध्रदेशीय पंडित जगन्नाथ या सुंदर अशा प्रकारच्या गंगालहरी काव्याचं ज्या वेळेला पंडितराज जगन्नाथ काशीमध्ये शिकले, अथवा स्वतःच्या पितृचरणांच्याकडेच त्यांनी अध्ययन केलं आणि त्यानंतर अनेक पंडित विद्वान लोकांच्याकडे त्यांनी अध्ययन केलं. अध्ययन केल्यानंतर त्यांची जगतामध्ये विद्वान म्हणून ख्याती झाली. भरपूर ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र मिळू लागली, भरपूर धन मिळू लागलं, मानमान्यता मिळू लागली. आणि मिळत उत्कर्षाचा काळ चालू असताना पंडित राजांच्या मनामध्ये विशेष काही विचार उत्पन्न झाला नाही. परंतु ज्या वेळेला त्यांचा हळूहळू वयोवृद्धपणा निर्माण झाला, त्यांच्याकडनं मुसलमान स्त्री अवंगी हिच्याशी विवाह झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला एके दिवशी त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आला की अरे, आपण हे सगळं केलेलं जे कार्य आहे, हे कार्य आपल्या निश्रेयसाच्या उपयोगाचं नाही. म्हणून पंडितराज जगन्नाथ यांचं होतं, श्रद्धा होती. त्यांचे समकालीन म्हणजे अप्पय्या दीक्षित नावाचे मोठे विद्वान गृहस्थ होते. लोकांच्या मध्ये जगन्नाथांचे वादविवाद व्हायचे आणि जगन्नाथ त्याच्यामध्ये विजयी व्हायचे. कोणी ठिकाणी त्यांच्या विचारांचं खंडन करण्याकरता अग्रेसर होऊन ते कार्य करायचे. परंतु एक दिवस असा आला की पंडितराज जगन्नाथ गंगेच्या घाटावरतीच होईपर्यंत
निद्रा अप्पय्या दीक्षित स्नान वगैरे करून आपल्या जाता जाता पंडितराज त्या ठिकाणी निद्रा सुखामध्ये बघितल्यानंतर अप्पय्या दीक्षित सहजपणे म्हणतात, घ्या खुशाल झोपेचं सुख घ्या, गंगा माता शेजारी तुमचा आहे. असं वाक्य ऐकल्याबरोबर पंडित राजांच्या मनामध्ये जागृती आली आणि पंडित राज जिथे आपण बसलेलो आहे घरावरती, गंगेपासून उंच 52व्या पायरीवरती पंडितराज बसलेले होते आणि त्या पंडित राजांच्या मनामध्ये असा विचार आला की अरे, आपल्या जवळ एवढी बुद्धिमत्ता आहे, आपल्याला एवढं शास्त्रांचं ज्ञान आहे आणि आपल्या या ज्ञानाचा, आपल्या या कवित्व शक्तीचा उपयोग स्तुती करण्यामध्ये जर घालवला तर आपल्या जवळची विद्या ही आपल्या उत्कर्षाला, आपल्या म्हणजे मोक्षाला कारणीभूत होऊ शकते. एका वाक्यावरून त्यांच्या मनामध्ये हा विचार निर्माण झाला आणि पंडित राजांनी आपल्या अशा बुद्धीचा आविष्कारच जणू काही त्या गंगेच्या तिथल्या घाटावर बसून 52व्या पायरीवर बसून गंगेची स्तुती करायला आरंभ केला. पंडित राजांच्या मनात झुकण्याची प्रवृत्ती नव्हती. पंडित राजांची पंडितराज उठून 52 पायऱ्या उतरून खाली गेले नाहीत, तर त्यांचा आग्रह असा होता की माझ्या कवित्व शक्तीने खरोखर माझी माता आहे असं जर मी समजत असेल, त्यामध्ये माझ्या समजुतीमध्ये काही कमतरता नसेल तरी गंगा माता माझ्या उद्धारा करता म्हणून वरपर्यंत चढून येईल आणि माझा उद्धार करेल. आणि म्हणून पंडितराजांनी त्या ठिकाणी आपलं एक श्लोकाचं काव्य आणि त्या काव्याला गंगा लहरी अशा प्रकारचं नाव दिलं. त्यावेळेला प्रथम श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेच्या जलस्वरूपाचं वर्णन, दुसऱ्या श्लोकामध्ये पंडितराजांनी जलप्रवाहाचं वर्णन केलेलं आहे आणि तिसऱ्या श्लोकामध्ये पंडितराजांनी त्या प्रवाहावरती उत्पन्न होणारे जे तरंग आहेत, या सगळ्या तरंगांचं सुद्धा महात्म्य वर्णन करून सांगितलेलं आहे. तेव्हा प्रथम श्लोकामध्ये जे जलस्वरूपाचं वर्णन केलंय ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. समृद्ध सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तन् महैश्वर्यं लीला जनित जगतः खंड परशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसां सुधा सौंदर्यन्ते सलिलमशिवन्न शमयतु. सगळ्या पृथ्वीचं जणू काही समृद्ध अशा प्रकारचं सौभाग्य असणारे हे गंगा माते, तुझं हे जलीय स्वरूप
भगवान शंकराचं म्हणजे खरोखर मूर्तिमंत ऐश्वर्य असणार आहे तुझं जलीय स्वरूप. एवढंच नव्हे, वेदांना ज्याचं वर्णन करायचं आहे ते वेदांचं सर्वस्व म्हणजे तुझं जलीय स्वरूप. आणि सर्व देवांचं जणू काय सुकृत म्हणजे जणू काय असणारं असं तुझं हे जलीय स्वरूप. अमृत सुंदर असणारं तुझं हे जल हे आमच्या आशिवाला शांत करू, आमच्या अकल्याणाची शांती करून आम्हाला कल्याणाचा मार्ग दाखवू. आता आपल्याला समृद्धम सौभाग्यम, या सौभाग्याची समृद्धी ती कोणती? तर मनुष्याचं सौभाग्य जे आहे हे अनेक प्रकारचं असतं. उत्तम अशा प्रकारची संपत्ती असणे हेही सौभाग्याचंच लक्षण आहे. उत्तम आपल्याजवळ ज्ञान असणे हेही सौभाग्याचंच लक्षण आहे. सबंध पृथ्वीवरती उत्तमोत्तम अशा प्रकारे सर्व प्रकारचे ऋतू आपलं आपलं यथायोग्य कार्य करून सगळ्या पृथ्वीला कसे सुजलाम सुफलाम अशा प्रकारे ठेवतील, हे सगळ्या वसुधेचं समृद्ध अशा प्रकारचं सौभाग्य आहे. आणि अशा प्रकारचं हे तुझं जलीय स्वरूप आहे. आमच्या आशिवाचा विनाश करून आमच्या कल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवो. आणि यासाठी मी गंगे तुझ्या चरण कमलाच्या ठिकाणी शरण आलेलो आहे. श्लोकामध्ये अशा प्रकारे गंगेची प्रार्थना पंडितराजांनी केल्यानंतर द्वितीय श्लोकामधून ते जला प्रवाह का त्या प्रवाहामध्ये शक्ती आहे. पंडितराज म्हणतात, दैवी लोकांचं दारिद्र्य, दुष्ट लोकांचं पाप, या सर्व गोष्टी केवळ तुझा प्रवाह दृष्टीने पाहिला असताना सुद्धा मनुष्याच्या नष्ट होतात, पाप नष्ट होतात, दैन्य नष्ट होत आहे. आणि विशेषतः म्हणजे द्राग अविद्या द्रुमदलन दीक्षा गुरुहु इह प्रवाह, अत्यंत वेगाने अविद्यारूपी असणारा जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं दलन म्हणजे विनाश करण्याची जी दीक्षा आहे त्या दीक्षेचा गुरु म्हणजे तुझा प्रवाह. थोडक्यात अज्ञानाचा नाश करून ज्ञान कसं संपादन करावं हे ज्ञान तुझ्या प्रवाहाचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी मनुष्याला प्राप्त होत असतं. आणि असा जो तुझा प्रवाह हा आम्हाला अपार संपत्ती देवो. संपत्ती म्हणजे पंडितराजांनी भरपूर संपत्ती जमा केलेली होती, पण तरी सुद्धा पंडितराज आपल्याला संपत्ती पाहिजे म्हणजे मोक्ष संपत्तीची अपेक्षा करतात. आणि ती शक्ती तुझ्या प्रवाहामध्ये आहे. याकरता माते मी तुझ्या चरणी शरण आलेलो आहे. विशेष सांगायचं म्हणजे तुझ्या या प्रवाहावरचे तरंग सुद्धा जे तुझ्या अंगावरती उत्पन्न झालेले तरंग आहे ते तरंग सुद्धा आमच्या दुरित भयभंगाय भवताम, आमच्या दुरित म्हणजे पापापासून उत्पन्न होणाऱ्या भयाचा विनाश करणारे होवो. याचं वर्णन करत असताना पंडित राजांनी एक समोर दृश्य निर्माण केलेलं आहे. गंगेला शंकराने मस्तकावर धारण केलं
आणि पार्वती मांडीवर बसलेली होती. त्या पार्वतीला हे आवडलं नाही, म्हणून पार्वती रागाने त्या गंगेकडे पाहतीये आणि गंगा सुद्धा रागाने पार्वतीकडे पाहतीये. आणि त्यामुळे भीतीने आणि क्रोधाने गंगा मातेच्या अंगावरती उत्पन्न झालेला जो थरकाप आहे, आणि तो थरकाप म्हणजे जणू काही या गंगेवरती उत्पन्न झालेले तरंग आहे. हे तरंग सुद्धा आमच्या दुरित भयाचा भंग करून टाको अशी प्रार्थना केलेली आहे. पंडित गंगेच्या विविध प्रकारच्या स्वरूपांचं वर्णन करत असताना पंडित राजांनी आपला गंगेवरती असणारा विश्वास की दृढ आहे. काय घडले आहे याचं वर्णन सांगितलं. माते, तुझ्यावरती माझा असणारा जो विश्वास, त्या विश्वासामुळे मी आजपर्यंत कुठलेही देव देवता तीर्थ साधू कुणालाही जुमानलं नाही. सगळे जण माझ्यासाठी सहकार्याला अशी परिस्थिती असताना, घराचा काळ जवळ येत असताना तू जर माझ्याकडे उपेक्षा केलीस, विषयी उदार, तर मग हा जगन्नाथ जो आहे हा निराधार होईल माते. आणि मग त्यांनी कुणाकडे मागणं मागायचं? तू आई आहेस, जगत जननी आहेस, तुझ्याकडून माझा उद्धार होईल का अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये नाहीये. तर मला निश्चय आहे, खात्री आहे, याकरता माझी आता उपेक्षा न करता देवांना सुद्धा अत्यंत पूज्य असणारी अशी तुझी ही जी जलमय मूर्ती जी आहे, ही जलमय मूर्ती की जिचं स्मरण केलं असताना सुद्धा मनुष्याच्या सकळ पापांचा विनाश होतो आहे. मनुष्यांच्या अंतरंगामध्ये असणारी जी निरुत्साहीपणाची अवस्था ही सगळी नष्ट होती आहे. विशेषतः म्हणजे ज्यांनी पुण्य केलेलं नाही अशा सुद्धा लोकांचं कल्याण करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. त्याला दृष्टांत इतका सुंदर दिलाय की उगवलेला सूर्य जो आहे हा सज्जनाला सुद्धा आणि दुर्जनाला सुद्धा प्रकाशच देतो. त्याप्रमाणे माते, तुझी सुद्धा जी जलमय मूर्ती जी आहे ही माझ्यासारख्यांच्या अंतःसंतापांचा विनाश करो, सर्व प्रकारच्या पापांचा विनाश करो. आणि म्हणून मी तुझ्याकडे अत्यंत आशेने अपेक्षेने येऊन बसलेलो आहे. काय सांगू म्हणाले माते. की ह्या सगळ्यासाठी एवढी शास्त्र आणि संपादन करून मोक्षाच्या मार्गाला जावं का माझ्या इथे येऊन बसावं? जाणं इष्ट आहे का माझ्या बद्दल तुला कथा सांगतो म्हणाले. सुद्धा आपल्या त्याग करून आणि तुझ्या तीरावर आणि तुझ्या करता त्यावेळेला त्यांना होणारा जो
हा आनंद उपहास करतो आहे. खाण्याचा आनंद मोठा आहे. सगळे राज्यलक्ष्मी सगळ्या सुखांचा त्याग करून राहण्यामध्ये ते का उगीच मानतात. परिहसती निर्वाण जनानाम आनंद हा लोकांचा आहे. हा निर्वाण पदवीला सुद्धा हसतो आहे, निंदा करतो आहे. म्हणून मला निर्वाणाच्या गोष्टी तू सांगू नकोस. मला फक्त तुझ्या चरणावरती आश्रय द्यावास हीच माझी अपेक्षा आहे. तू म्हणशील कसा बरं मी तुझा उद्धार करू, तर तुझ्या शक्तीचं मी विवरण करतो आहे. प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी गतो यावन्मातर मिलति तवतो यैर्मृगमदः मृगास्तावद् वैमानिकशतसहस्रैः परिवृता विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवदम्. इतक्या लांब बसून माझा उद्धार कर म्हणून मागायलास. कसा इतक्या लांब बसून तुझा मी उद्धार करणार? त्याने सांगितलं, एक लक्षात घे, तू मला येऊन घेऊन जायला पाहिजेस, कारण तू आता आहेस. आणि तसं जरी तू नाही केलंस तरी सुद्धा उद्धार ती अशी आहे. तुला सांगतो, आणि श्रृंगार म्हणून त्या स्त्रिया आपल्या लावत असताना त्या चंदनामध्ये आणि हरणाची कस्तुरी घातलेली असते. आणि सकाळी उठल्यानंतर ते स्नानाला गेल्यानंतर ते जे चंदन त्या गंगेच्या पाण्यामध्ये मिसळते, त्यावेळेला त्या चंदनामध्ये कस्तुरी असते, हरणाच्या बेंबीतून काढलेली असते. त्या हरणाला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होत असते. किती राजस्त्रिया चंदन लावतायत, चंदनात कस्तुरी मिसळली आहे. ती कस्तुरी एखाद्या हरणाच्या बेंबीतून काढलेली आहे. आणि त्या कस्तुरीचा म्हणजे अंश हा पाण्यामध्ये मिसळतो आहे. म्हणजे त्या हरणाच्या शरीराचा एक अवयवाचा भाग पाण्यामध्ये मिसळतो. आणि त्या हरणाला सुद्धा मुक्ती प्राप्त होते. इतक्या लांबून सुद्धा म्हणाले, तू त्या हरणाचा उद्धार 52व्या पायरीवरती बसलेलो आहे. माझ्याकडे येऊन तू माझा उद्धार करू शकतेस. आणि नाही आलीस तरी सुद्धा एक लक्षात घे, तुझं मी स्मरण करतोय आणि तुझं दर्शन घेतो आहे. एवढ्या लांबून सुद्धा तू माझा उद्धार निश्चितच करशील, यात काहीही मला शंका वाटत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी तुला शरण आलेलो. एकच प्रार्थना करतो, सर्व प्रकारचं पाप नाहीस करणार असं तुझं गंगा हे नाम जे आहे हे माझ्या मृत्यूकाली माझ्या मुखामध्ये असावं, ही तुझी प्रार्थना आहे. म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. माझा अंतिम काल या ठिकाणी चालू आहे. त्याच्याविषयी विश्वास आहे. तुझ्या महात्म्याची गाथा पशुपक्ष्यांच्या मध्ये सुद्धा पसरलेली आहे. एवढी तू जगतामध्ये प्रसिद्ध आहेस.
म्हणूनच जणू काही तुझ्या तीरावरती तुझ्या पाण्यामध्ये खेळणारे काग पक्षी जे आहेत हे पक्षी सुद्धा तुझ्या तीराला सोडून आणि स्वर्गामध्ये जाण्याची इंद्राने त्यांना विनंती केली असताना सुद्धा गंगेचा तीर सोडून ते स्वर्गामध्ये सुद्धा जाण्याची इच्छा करत नाही. ते पशुपक्षी सुद्धा जे तुझं महात्म्य जाणतात. माते वर्णन करायचं आहे एवढंच नव्हे, सुद्धा ज्याचं संपूर्णपणे वर्णन करू शकत नाही असं अत्यंत निर्गुण निराकार जे शुद्ध परब्रह्म तत्व आहे ते म्हणजे सामान्य नदी जल अशा प्रकारचं तुझं जे वरवर दिसणारं स्वरूप आहे हे तुझं खरं स्वरूप नाही, तर विशुद्ध तत्व सुरतडिनी तत्वन्न विषय विशुद्ध परब्रह्म तत्व म्हणजे तू आहेस. जो वर्णन करत असताना तुला एखादा कोणाचा तरी दृष्टांत द्यावा असा मनामध्ये विचार आला, पण तुझ्या तुलनेमध्ये दृष्टांत देण्यासारखंच कोणी नाहीये. कारण मोठमोठे दान, मोठमोठ्या प्रकारचे ध्यान, मोठमोठ्या प्रकारचे यज्ञ, मोठ्या मोठ्या प्रकारची तप, एवढं सगळं करून सुद्धा जे पद विष्णुपद मनुष्याला प्राप्त होत नाही ते सर्वसामान्यांच्या सहित सर्वांना प्राप्त करून देणारी तू असं जगतामध्ये दुसरं कोणीही नाही. म्हणून मी तुझी तुलना कोणाशीही करू शकत नाही. तुझी तुलना करण्यासारखं जगतामध्ये कोणीच नाही आहे. म्हणून तुला कुणाचा दृष्टांत देऊ, कुणाचा देऊ. तुझ्या या सगळ्या अत्यंत सुंदर अशा महात्म्याचं कौतुक वाटतंय. म्हणूनच भगवान शंकरांनी विहाय श्रीकंठ शिरसी नियतं धारयति याम, पार्वतीचा विरोध पत्करून सुद्धा जिला शंकराने आपल्या मस्तकावर धारण केलाय. गंगे, इतका शंकराला सुद्धा तुझ्याविषयी आदर आणि मोह उत्पन्न झाला, आणि शिवाय म्हणाले विनिंद्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितैरवाच्यानि व्रात्यै सपुलकमपास्यानि पिशुनैः हरन्ति लोकां कदाप्यश्रान्तात्वं जगति पुनरेका विजयसे. महाभयंकर सहजपणे नष्ट करत करत अशी हजारो हजारो वर्ष घालवलीस. न थकता हे काम करणारी आहेस असं जगतामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून सगळीकडे तुझा आणि तुझाच सर्वत्र विजय निर्माण झालेला आहे. तुझी गुणवत्ता, तुझा महिमा, तुझी पापनाश करण्याची शक्ती, हे जे तुझे अनेक प्रकारचे जे गुण आहेत, आये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयताम्, आणि त्यांना तुझ्या लोभ निर्माण झाला आणि तुझ्या गुणाचाच असा परिणाम झाला की तुला ते सगळं बंधनकारक झालं.
असा दोष निर्माण झाला की तो तुला बंधनकारक झाला. माते एक विशेष तुझं वर्णन करून सांगतो. आपण नेहमी म्हणतो की हा भवरोग आहे आणि या भवरोगात औषध जर काही जगतामध्ये मला एकच, नरानंबत्रातुम त्वमिह परमं भेषजमसी. कोणत्या माणसांना नरकामध्ये पडणारा ताण देणारा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं औषध म्हणजे तू आहेस, की ज्यांच्या उद्धारासाठी देवदेवता सुद्धा काही करू शकत नाही. कसे ते लोक सगळे जडानंदान पंगून प्रकृती बधिर विकलान ग्रहग्रस्ता नसता खिल दुर्. कित्येक लोक जड आहेत, मतिमंद आहेत, कित्येक अंध आहेत, कित्येक पंगू आहेत, कित्येक बहिरे आहेत, कित्येकाला नवग्रहांची. या सर्वांची यांच्या कपाळावरती लिहिलेली रेघ आहे, पुसले गेलेली आहे. त्यांचा त्याग केलेला आहे. आणि आता हे फक्त बाकी उपाय नाही. असे सुद्धा लोक जर म्हणाले तुझ्या ठिकाणी आले आणि तुझं दर्शन घेतलं, तुझ्या जलीय स्वरूपामध्ये स्नान केलं, किंवा तुझं नामसंकीर्तन केलं, तुझी स्तुती गीत गायली किंवा तुझी स्तुती, तरी सुद्धा त्या मनुष्यांना उद्धाराची अत्यंत सुंदर अशा प्रकारची गती प्राप्त होते. का तर या सगळ्या रोगांच्या वरचं औषध म्हणजे तुझं जल आहे माते. म्हणून मी तुझ्या ठिकाणी शरण आलेलो आहे. सगर पुत्रांची तर कथा आपल्याला माहितीच आहे. 60,000 सगर पुत्रांच्या आणि नेत्राग्नीमधून भस्मसात होऊन गेलेले असताना त्या सगरपुत्रांना तुझ्या जलाचा स्पर्श झाला मात्र ते दिव्य देहाचे होऊन स्वर्गामध्ये गेले आणि आजपर्यंत तुझ्या गुणांचं गान करत राहिले. असा तुझा महिमा आहे. तेव्हा छोटी छोटी पातक नष्ट करणारे बरीच तीर्थ आहेत, परंतु ज्यांना प्रायश्चित्त सुद्धा घेण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही असे प्रायश्चित्त पथातीत चरितान, ज्यांची चरित्र प्रायश्चित्ताच्या पलीकडे गेलेली आहेत, ज्यांची पाप भयंकर झाली आहेत, अशा सुद्धा पापांचा विनाश करणारी जगतामध्ये तू एकच आहेस जननी. एवढ्या करता मी तुझ्या चरण कमलावरती शरण आलेलो आहे. अशा आलेले आहेत. तुझ्यामुळे मध्ये धर्म, तुझ्यामुळे माणसांच्या ठिकाणी नवनवीन आनंद निर्माण होता. तू सगळ्या तीर्थांच्या मध्ये प्रधान आहेस. एवढंच नव्हे, संपूर्ण जी अत्यंत दुःखदायक ती सगळी बाजू झाकणारी अशी तू आहेस. एवढंच नव्हे, बुद्धीने अनेक प्रकारच्या गोष्टींचं संशोधन केलं तरी सुद्धा
सर्व प्रकारच्या समस्यांचं समाधान म्हणजे तू आहेस. आणि दुर्बुद्धीच्या लोकांच्या सगळ्या दुर्बुद्धीचं तिरोधान म्हणजे जणू काही झाकणच तू आहेस. त्यांची दुर्बुद्धी झाकून टाकायची, दुर्बुद्धी नष्ट करून टाकायची, हे कार्य करणारी तू. आणि सर्व प्रकारची श्री म्हणजे संपत्ती आम्हाला प्राप्त करून दे. ही जी तुझी जलरूपी असणार ही आमच्या सगळ्या सगळ्या प्रकारच्या त्रिविध तापा अशा प्रकारे वर्णन करत असताना पंडितराज त्या 52व्या पायरीवरती बसलेले आहेत. आणि गंगा मातेच्या मनामध्ये काय प्रश्न आहे अशा प्रकारे तो प्रश्न स्वतःच उद्धृत करतात. तू म्हणशील इतके दिवस कुठे गेला होतास, आज तुला माझी आठवण झाली का? अरे इतक्या पाप करण्याच्या गोष्टी तू विसरला नाहीस आणि मला मात्र विसरून दूर गेलास, किंवा हे सगळं अशा प्रकारे माझ्यापासून दूर जाण्याचं कृत्य कोणी केलं? कोणाच्या संगतीमुळे तुला ही अशी अवस्था प्राप्त झाली? माझ्याकडे उद्धाराची मागणी करायची वेळ आली. तर माते तुला मी सांगतो, पुरो धावन धावन द्रविड मदिरा घूर्णित दृशाम महीपानान्नाना तरुण तर खेदस्य नियतम ममैवायं मन्तु स्वहित शतहन्तुर्जडधिया वियोगस्ते मातर यदिह करुणातः क्षणमपि. लोकांच्या हंजी हंजी करत फिरता फिरता आणि म्हणून तुझा माझा इतके दिवस इतक्या वर्षांचा विरोध झाला, वियोग झाला, दूर गेलो. पण असं जरी असलं तरी आई, आता माझ्यावरती अशा प्रकारची करुणा कर, कृपा कर की माझ्या ठिकाणी हे जे वियोगजन्य दुःख होत आहे हे सगळं दुःख दूर करून टाक आणि मला उद्धाराची गती दाखव. माते, खरोखर ठिकाणी वाऱ्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा, त्याच्यामुळे तुझ्यात उमललेल्या कमळांच्यातलं केसर त्याच्यामध्ये पडणं, त्यामुळे केशरी रंगाचं जल तुझं होणं, देवांच्या अंगना आपल्या अंगाचं आगरू जे आहे सुगंधी त्या तुझ्या पाण्यामध्ये आणि मिसळून टाकतात आणि त्याच्यामुळे जटिल झालेलं तुझं ते जल जे आहे हे आमच्या याकरता मी तुझ्या चरणाच्या ठिकाणी शरण आलेलो आहे. माते, तुझ्या उत्कर्षाचं वर्णन काय सांगू मी? समुत्पत्ति पद्मा रमण पद्मा मलनखा निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने अथायं व्यासंगो हतपतित निस्तारण विधौ न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगतः. तुझी उत्पत्ती जर
विचारामध्ये घेतली तर भगवान विष्णूंच्या पायाच्या नखापासून तुझं वास्तव्य बघितलं तर ते भगवान शंकरांच्या जुटामध्ये, आणि तुझा व्यासंग जर पाहिला तर हतपतितांचा उद्धार करणे हा तुझा व्यासंग आहे. मग का जगतामध्ये तुझा उत्कर्ष वृद्धिंग होणार नाही. नंतर भागीरथीचं निर्मत सर्व देवांच्या सुद्धा भागीरथीचं महत्व वर्णन करतात. आपण स्वतः शरण आहे असं सांगून आपल्या रक्षणाची प्रार्थना करतात. त्यानंतर पंडित राजाने एक गोष्ट अत्यंत महत्वाची सांगितली की हे भागीरथी, जेव्हापासून तू या जगतामध्ये आलीस तेव्हापासून नरकाचे रस्ते ओस पडलेले आहे. त्या रस्त्यांवर कोणी नाहीच आहे, आणि स्वर्गाचे रस्ते मात्र गर्दीने भरलेले आहे. कारण सर्व प्रकारच्या लोकांना उद्धारासाठी गंगा माता या भूतलावरती आलेली आहे. कोणीही असो, पापी असो, पुण्यवान असो, मनुष्य असो, पशु असो, पक्षी असो, ज्याचा संबंध गंगेशी आला तो स्वर्गाच्या रस्त्यालाच निघाला. इतकं तुझं महत्व आहे. त्यानंतर या गंगेचे तुषार सुद्धा माझ्या पापांचा विनाश करो. त्यानंतर पुन्हा आपल्या प्रवाहाचं सुद्धा वर्णन करून आमचे त्रिविध ताप ह्या प्रवाहामुळे नाहीशे होवोत. नंतर सर्व तीर्थांचा गर्व घालवणारी तूच आहेस. हा श्लोक मात्र पंडित राजाने अत्यंत सुंदर लिहिलेला आहे. प्रपंते तीर्थानि त्वरितमिह यस्योद्धृत विधौ करं करणे कुर्वन्त्यपि किल कपालि प्रभृतयः इमन्तं मामम्ब त्वमियमनुकम्पार्द्रहृदये नाना सर्वेषाम् अघधनरवन्दलयसि. माते, हा कोण आहे तुझ्या समोर उभा? हा पंडित राज जगन्नाथ आहे. अरे, ज्याचं नाव ऐकल्यानंतर सगळे तीर्थ सुद्धा आपल्या कानावरती हात ठेवता, त्रस्त होता. एवढंच नव्हे, भगवान शिव काय, विष्णू काय, ब्रह्मा काय, सगळे सुद्धा आपल्या कानावरती हात ठेवतात. कोण? जगन्नाथ. त्याचा उद्धार आम्ही करू शकत नाही. परंतु तू एवढी दयार्द्र अंतःकरणाची आहेस की एवढा जरी महाभयंकर पापी मी असलो तरी सुद्धा ह्या सगळ्या लोकांना झालेला जो गर्व आहे, आम्ही पापनाश करणारे फार मोठे शक्तिशाली आहोत, माझ्यासारख्याला उद्धार करून या सगळ्यांची गर्वाची पिका नष्ट करणारी तू आहेस, आणि त्या चरणाच्या ठिकाणी लागलो आहे. उद्धार करताना सामान्य कुठल्या पाप्याचा उद्धार हा भयंकर पापी मोक्षाचा उद्धार करायचा आहे. म्हणून आपला कमरेला आपला पदर आहे, हा कमरेला कसून बांध. आणखीन या पापांची जणू काही परिषद असलेला हा जगन्नाथ या जगन्नाथाच्या उद्धारासाठी सिद्ध हो. तुझी ही अनेक वर्षापासून तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता मी तुझ्या चरणाच्या माते,
आतापर्यंत हजारो वर्ष तू उद्धार केलास, पण तुझ्या मनामध्ये एक इच्छा मनातली इच्छा झाली आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जणू काही मी तुझ्या तीरावरती आलो आणि तुला सांगतोय, हा पहा जगन्नाथ तुझ्या तीरावरती आलेला आहे आणि हा इतका भयंकर पापी आहे की याचा उद्धार करण्यासाठी कोणी तयार नाही, कोणी सशक्त नाही आणि केवळ तू याचा उद्धार कर, म्हणजे जगात तुझी प्रसिद्धी भरपूर होईल. तुझी इच्छा सफल करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. माझी परिस्थिती काय आहे? व्यासंग, माझा व्यासंग कसा आहे? म्हणजे एखाद्या कुत्र्यासारखा माझा स्वभाव आहे. कुत्र कसं असतं, एका तुकडा माणसाच्या पाठीमागे म्हणून कुत्र दुसरं मिथ्या प्रपणम, दुसऱ्या बोलचे त्वरित अर्थ कायचे, हाच माझा अभ्यास. दुसऱ्याच्या बद्दल अत्यंत पैशून्य मनामध्ये ठेवायचं, वाईट चिंतन करायचं, असला विचित्र पद्धतीने वागणूक ज्याची असा प्रकार मी जगन्नाथ माझे हे असल्या प्रकारचे दुर्गुण ऐकून माझ्या उद्धारासाठी कोणी तयार नाही आणि केवळ फक्त तूच हे कार्य करू शकतेस. तुझ्याशिवाय कोण या माझ्या उद्धाराचं कार्य करू शकत नाही. माते जेव्हा जगत जो गंगेचा आश्रय तो खरोखर दुर्भाग्य आहे. तुझ्या संगतीने पापी लोकांना सुद्धा त्या प्रकारची गती प्राप्त होत असते. किती तुझं मी वर्णन करू, करता 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 खरोखर महा अर्पण करून स्वर्गाला शिवाय फक्त अत्यंत महत्वाची आहे. खरोखर जर आपलं वाढ करा तो सारखीच अक्षर आणि मी शपथ घेऊन तुला सांगतो ते तुझ्याशिवाय दुसऱ्या नावावर हे विश्वास नाही आणि श्रद्धा नाही, म्हणून मी तुझ्या ठिकाणी आलेलो आहे. अशा आपल्या विश्वासाने आपल्याला शरण आलेल्या जर तू उद्धाराच्या गतीला नेलं नाहीस तर विश्वास हा पक्षाने गंगेच्या तीरावरचे वृक्ष सुद्धा कसे आपले मित्र असोत आणि गंगेच्या नामस्मरणाविषयी कशी मनुष्य निघावी
तुझ्याशिवाय पाप्यांचा हितकर्ता जगामध्ये कोणी नाही. गंगे अजिबात उपेक्षा न करता आपल्या अंगावरती असणारे दागिने, ती चंद्रकला, ते सर्प, या तुझ्या अंगावरची श्वेत रूपाची साडी, ह्या सगळ्या गोष्टी उत्तम अशा प्रकारे कारण माझ्यासारख्या पापी माणसाचा भागाचा आहे. जगन्नाथ श्याम नाथाच्या उद्धाराचा समय आहे. अत्यंत सुंदर उद्धार करणारा आहेस तू. स्वरूपाचं वर्णन केलं पंडित समोर गंगामाता दिसतीये. शरचे भोजे वरभय निरासौ भरण स्थितान्त्वाये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभः. अशा स्वरूपाचं जे कोणी ध्यान करतील त्यांचा कधीही अनुकरण होत असो. आणि म्हणून मी तुझ्या शरणाच्या ठिकाणी शरण आलेलो आहे. माते तुझ्या तांडव नृत्याचं मी वर्णन करतो. जूते नायेंद्र प्रमाथ मणिगण श्रेणी नंदीन्दुख्यम सर्वस्वमारयित्वा स्मरपुरे दापणी करतु कामे दुलहिता दीक्षिताया सभांप तांडवन पुन्हा तू. क्रीडा झालेली असताना अनेक प्रकारच्या गोष्टी माते चक्राने पणाला लावल्या. आणि ज्या वेळा पार्वती म्हणाली तू असेल तरी गंगा सुद्धा माझ्या समोर पणाला लावा आणि तिला सुद्धा घेते असं म्हणल्यानंतर तुझ्या अंगावरती काही भीतीमुळे थरकाप निर्माण तांडव हे तांडव आमचा उदाहरण अशा प्रकारे. आणि तो गंगा एक 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 पंडित जगन्नाथ म्हणजे ही खरोखर त्या जन्माती माता आहे. सगळे सामान्य लोक सुद्धा आणि पंडित लोक सुद्धा जगन्नाथाच्या एक एक करून 51 पायऱ्या 51व्या पायरीवरती गंगा आली असता पंडित राजांनी गंगेची प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना केली की बस विभूषितानंगरिपुत्तमांगा सद्य अनेक जनार्दना मनोहरोत्तुंग चलत्तरंगा गंगा ममांगान्यमलीकरोतु. भूषितानंगरिपुत्तमांगा भगवान शंकराला सुद्धा अलंकृत केलेला आहे. अत्यंत लोकांख भंग ज्यांनी ताबडतोब केलेला आहे. लोकांचा भंग केलेला आहे. जिच्या ठिकाणी मनाला आनंद देणाऱ्या अशा प्रकारचे उत्तुंग तरंग आहे. त्या शरीराला, वाणीला, मनाला सगळ्याला पवित्र करून टाको अशी म्हणून प्रार्थना करून गंगा मातेच्या समोर मान खाली घालून पंडिता जगन्नाथ बसलेले असताना गंगा माता माझ्या बरोबर चल. पंडित राजांच्या शेजारी त्यांची यवन जातीची असणारी पत्नी जी आहे लंगी आणि पंडित
समजू लागली त्यावेळेला पण म्हणतात एकटा नाही आहे, तू कुणाचाही उद्धार करण्यास समर्थ. तेव्हा आतापर्यंत माझ्या सुखदुःखामध्ये सहभागिनी असणारी माझी शेजारी बसलेली लवंगी आहे, ह्या सुद्धा माझ्या बरोबर उद्धाराच्या गतीला तू घेऊन चलावस अशी माझी तुला प्रार्थना आहे. गंगेने हास्य मुद्रा करून जगन्नाथांना आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या लवंगीला सुद्धा 52व्या पायरीवर बसलेल्या दोघांना सुद्धा एका आपल्या लाटे सरशी आपल्या प्रवाहामध्ये आपल्या जहामध्ये सावून घेतलेला आहे आणि त्याचा उद्धार केला आहे. मग जनन जाळण कराय तू पंडितांनी सांगितलंय आमचं जे जनन जाळ जे आहे म्हणजे जन्म मरणाचं जे जाळं आपल्या भोवती जे पडलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आम्ही सापडलेलो आहोत, त्या जनन जालाचं सर्वनाश हा गंगेने करावा अशी जी प्रार्थना केलेली होती, त्या प्रार्थनेप्रमाणे लवंगी सहित पंडित राजांना गंगा माता आपल्या उदरामध्ये आपल्या मांडीवर बसवून आपल्यामध्ये सामावून घेतीये आणि सगळे लोक त्या ठिकाणी पाहतायत आणि इतका आनंद निर्माण होतोय सगळ्यांच्या मध्ये की बास. त्या ठिकाणी पंडित राज गंगेमध्ये जात असताना सगळ्यांना फलश्रुती सांगतायत. इमाम पीयूषलहरीं जगन्नाथेन निर्मितां यः पठेत् तस्य सर्वत्र जायन्ते स्वसंपः. ही जी गंगा लहरी जगन्नाथाने निर्माण केलेली, तिचं जे कोणी पठण करतील आपला जन्म मरणाचा काही जाळ्याचा भाग आपल्या निर्माण झालेला आहे हा सर्व नष्ट हो अशी प्रार्थना करून आपल्या स्वतःचा उद्धार केला आणि गंगा लहरीचं पठण करतील, सर्व सुसंपत्ती प्राप्त होतील. या ठिकाणी सांगितले आणि जगन्नाथांच्या अनेक अनेक जन्म मरणांचा जो काही भाग होता साधनेमध्ये समर्पण करून उद्धाराच्या गतीला गेले. तेव्हा हो आज या जगामध्ये भयंकर अशा संकटग्रस्त झालेली माणसं असतात, भयंकर अशा पापांच्यामुळे त्यांच्यावरती संकट उत्पन्न होत असतात. तेव्हा ही संकट उगीच नाही, आपल्या केलेल्या पापकर्माची फळ म्हणून ही संकट आपल्याकडे आलेली असतात. तेव्हा पापनाशाचा अत्यंत प्रकारचा कोणता उपाय असेल तर अशा पर्व काळामध्ये गंगा गंगा अशा प्रकारे उच्चार जो हजारो मैल दूर राहून सुद्धा करतो, सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात जात असतो. म्हणून आपण ह्या ठिकाणी गंगेचं स्तवन करावं, गंगेचं स्मरण करावं. गंगा दशहरा दशमी जी आहे त्या दशमीच्या गंगावतरणाच्या दिवशी उत्तमोत्तम अशा प्रकारे स्नान करावं, दान करावं, व्रत वैकल्य करावी, गंगा लहरीचं पठण करावं. ज्यांना संस्कृत पठण करता येत नाही त्यांनी वामन पंडितांनी समश्लोकी पठण करावी. अशी ही गंगा लहरी जगतामध्ये अजरामर झाली, अजरामर झाली. त्याचं अजरामरत्व यासाठी आहे, एक तर पंडित राजाने आपल्या युगाने अप्रतिम अशा प्रकारचं काव्य निर्माण केलं आणि त्या निर्माण केलेल्या काव्याच्या योगाने स्वतःच उदाहरण म्हणून स्वतःच दाखवलेलं आहे की मी हे काव्य केलं आणि या काव्याच्या योगाने मी उद्धरून गेलो. याकरता
सर्व लोकांनी गंगा लहरीचं स्मरण करावं, पठण करावं, श्रवण करावं. त्या योगाने होणारं गंगेचं स्मरण हे मनुष्याच्या कल्याणासाठी होवो अशी मी गंगेच्या चरणी करतो. आणि हे माझं अतिशय संक्षेपतः असणारं जे वक्तव्य आहे हे या ठिकाणी थांबवतो. गंगा माता की जय. विभूषितानंगरिपूतमांगा सद्यकृतानेक जनार्तिभंगा मनोहरोत्तुंगचलत्तरंगा गंगा ममांगान्यमलीकरोतु.